तर मॅच या ठिकाणी सुरुवात होते. मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान भावेश कालेकर पुरस्कृत मोरिया बिरदोले टीम विपक्ष जय हनुमान जय भोलेनाथ सरवली टीम. शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय अभिजी असगर खोत पुरस्कृत आमदार ट्रॉफीची पहिली सेमीफायनल चिठ्ठीमध्ये झाली. तिथे आपण पाहतोय फरान 11 टेमिली संघ फायनल मध्ये पोहोचले. इथं दुसरी सेमीफायनल इथेचा पहिला चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी थेट शतरक्षकाला जरूर होता कव्हर रिझल्ट मध्ये डीप कव्हरचा शतरक्षक थोडासा बीट झाला. एक धाव या ठिकाणी पाहतोय यतीन आणि राहुल इसारावीची जोडी. पहिले षटक पहिला गोलंदाज अविनाश चौधरी आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. इथे पाहतोय फलंदाज जरूर मिस करतोय पण चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषे पलीकडे. वाईट चेंडू आणि त्यावरती चौकार. दणका भेटतोय 5 धावा मोफतच्या मोफतच्या मोफतच्या. या राजेश सर लगेच या रिव्ह्यू घेतला या. वाईट चेंडू आहे तर रिव्ह्यू लॉस्ट या ठिकाणी पाहतो. जय हनुमान जय भोलेनाथ सरवली टीम. मोठी काढा होती. एक धाव या ठिकाणी पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. दोन चेंडू 7 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू यतीन खेळला होता तिथे आपण डीप कव्हर रिझन मध्ये सिंगल उठून झाली. त्यानंतर व्हाईट वरती आलेला तो चौकार म्हणजे 5 व्हाईटच्या धावा त्या ठिकाणी मोफतच्या. इथे सिंगल. यतीनच्या बॅट मधून चेंडू निघालाय. शतरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय त्यालाही पार. चेंडू निघाला सीमा रेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा यतीनच्या बॅट मधून आला हा बेहतरीन षटकार. यतीनसाठी पाहतोय आमचे इम्रान भाई शेख यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक डिक्लेअर झालंय. अफलातून कामगिरी. काय फटका होता. देखना फटका नजाकत भरा फटका. मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान भावेश कालेकर लकी पॅकर का म्हणतात त्याला त्यांनी सिद्ध केले या टुर्नामेंट मध्ये. दैविली टुर्नामेंट मध्ये उपविजेता ठरला. तिथे आपण पाहतोय त्यांचे छोटे बंधू तिथे पॅकर होते. इथे आपण पाहतो स्वतः भावेश कालेकर या संघाचे पुरस्कर्ते आहेत. 6161 भाऊचं दुकान जिथे अनेक व्हरायटीचे आपण पाहतो कपडे भेटतात. बॅक टू बॉलर चेंडू डॉट चेंडूची गरज होती. तो डॉट चेंडू या ठिकाणी आला.
4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. 4 चेंडू 13 धावा. इथे स्टेप आउट करून गेलाय. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ढकललाय. थोडासा पंबल पाहिला गेला. थंडीचा गारवा गारटला दिसला. 2 धावा या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड वरती ऍड. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. एकच एंड आहे त्याच्यामुळे आपण पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती. इथे 8ची कडा शॉर्ट मध्ये शतरक्षक आहे तिथे सिंगल घेतले. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 16 धावा धावफलकावरती आहे. दुसरा षटक प्रगती पथावरती. दामतगाव एंड कडून गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय. गोलंदाज जयेश पाटील. खूप मोठं नाव आहे जयेश पाटील. सिंगर जयेश पाटील, शर्तीच्या मैदानावरती जयेश पाटील आणि हा सरवलीचा जयेश पाटील. गावात 3-4 जयेश पाटील आहेत. पहिलं षटक पहिल्या षटकात 16 धावा. चांगली सुरुवात. 2 षटकाचा खेळ आहे आणि इथे पाहतो अफलातून कामगिरी. सलामीची जोडी राहुल आणि यतीन सुरेख कामगिरी करत असताना इथे पाहतो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. जयेश पाटीलचा चेंडू होता. इथे आपण पाहतो बॅटला स्पर्श झाला. फलंदाज बाद. झटका क्रमांक 1. आपण पाहिला गेलं स्मार्ट टच. बॅटला स्पर्श दिला. चुम्मा घेऊन चेंडू जाऊन पोहोचला त्या ठिकाणी यष्टी रक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. पहिला झटका या ठिकाणी दिला गेलाय. 16 या आकड्यावरती आपण पाहतो पहिला झटका जयेश पाटील गोलंदाजी मार्क वरती आला. जो ब्रेक थ्रू पाहिजे होता तो ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलाय. दुसरा चेंडू जयेश पाटीलचा. या ठिकाणी पाहतो आपण फलंदाज या ठिकाणी पोहोचला विवेक बिरजोले संघ कर्जत तालुक्यातील एकमात्र संघ जो टॉप 3 मध्ये पोहोचला. टॉप 6 मध्ये आपण पाहिले 2 कर्जत तालुक्यातले संघ आपण पाहिले. चेंडू होता इथे अफलातून झेल. अफलातून खराब चेंडू होता. समाचार घेता आला नाहीये. इथे बॅक टू बॅक तू चल मैं आया. झटका क्रमांक 2. नवीन फलंदाज क्रिकेट आणि कबड्डी मध्ये दोन्हीकडे अष्टपैलू खेळ खेळणारा हा खेळाडू. बॉलिंग बॅटिंग क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारे. क्रिकेटमध्ये डिफेंडर आणि रेडर दोन्ही प्रकारची भूमिका कबड्डीमध्ये साकारत असतो. गुरु तो मैदानावरती सज्ज झालाय. या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर भरपूर काही गमावलं या ठिकाणी फलंदाज विवेकने. माघारी परतला.
जयेश पाटील जसा गोलंदाजी मार्क वरती आला, चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. आणि एस टीच्या पाठीमागे आपण पाहतो चांगलं एस टी रक्षण. आज रात्रभर पाहिलं गेलं या एस टी रक्षकाने पहिल्या रात्री पण चांगली कामगिरी केली. जिथे आज संघ क्वालिफाय झाला होता इथेही चांगली कामगिरी. वाईट चेंडू, वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या जाऊन बोलती तू मामा सर्वांचा लाडका आकडा हमसात 1-7-17 17 या आकड्यामध्ये अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लेफ्ट आर्म राऊंड, फिरकीचा जादूगार फासावला जयेश पाटीलने. इथे टायमिंग होत नाही, सूत्र जुलत नाहीये. यतीन माघारी परतला, त्याच्यानंतर आपण पाहतोय विवेक माघारी परतला आणि गुरु इथे डॉट चेंडू खेळतोय. 3 चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकत असताना गोलंदाज जयेश एक वाईट चेंडू जरूर फेकला. धावसंख्या 17, 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे विचार करावा लागेल. दोन्ही पाहिले ग्रामीण संघ. इथं पाहतोय शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. झेल ड्रॉप झाले आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. नशिबाचा कौल देणारा हा नशीबवान चौकार. आपण पाहतोय लेफ्ट हाफचा समोरचा चेंडू उडवला वाईड स्लॉगन काऊ कॉर्नर मध्ये. शतरक्षक आरामात झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, त्याच्याकडून मिस फील झाली. चेंडू जाऊन पोहोचला रेलिंग बाहेर. 4 धावेसाठी चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 21. अजूनही 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. चांगली चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले. इथे डायरेक्ट हिट, फलंदाज औषित. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी. जी कामगिरी पाहतोय अक्षरशः आपण त्या क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. काय गोलंदाजी केली होती जयेश पाटीलने. अफलातून कामगिरी. 5 धावा जरूर खर्च केल्यात, पण या षटकात 2 विकेट प्राप्त केल्यात. शेवटचा चेंडू तुषार कॅप्टन गोल मैदानावरती रवाना झालाय. शेवटचा चेंडू फिरकीवरती फसले गेलेत. मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान, भावेश कालेकर पूर्वास खुद बिरदोले टीम या षटकामध्ये अक्षरशः बॅकफूट वरती ढकललं गेलं. धावसंख्या 21. पहिल्या षटकात 16 होत्या, इथे आल्या 5 चेंडू मध्ये 5 धावा. त्यामध्ये एक एक्स्ट्रा होती वाईटच्या स्वरूपात. इथे गोलंदाज जेपी. इथे पाहतोय आणखीन एक धावाचा विकेट. 4 फलंदाज या ठिकाणी या षटकामध्ये. 2 धावबाद, 2 आपण पाहतो विकेट पाहिले गेले. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 21, प्रतिषटक 11ची सरासरी 22 धावांची गरज आहे विजयासाठी. जय हनुमान, जय भोलेनाथ. सरवली टीम. चला चला लगेच चला सरवली टीम, चला आपण पाठीमागे लगेच या.
चला बॅट्समन चला मैदानात. बॉल द्या, बॉल चॉईस साठी बॉल दिलेत, मैदानात आहेत बॉल. चला बॉल द्या, बॉल द्या. गुज्जर बॉल पोचवा मैदानात. चला 12-22 धावांची गरज. कोण ठरणार? फरहान 11 टेंबिवली संघाच्या विरोधात फायनल मध्ये कोण भिडणार? मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदले टीम का त्या अगेन्स्ट जय हनुमान जय भोलेनाथ सरवली टीम. कोणता टीम असेल? फरहान 11 टेंबिवली संघाच्या विरोधात फायनल मध्ये. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. हुशार गोलंदाजी मार्ग वरती आहे. या ठिकाणी पाहतोय जोरदार पार. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता. झेल ड्रॉप. तर बघा या ठिकाणी बिरदोले टीम जर विजयी होतो तर इम्रान शेख यांच्याकडून 2000 आणि फायनल मारते तर 5000चा कॅश प्राइज असेल. इथे झेल ड्रॉप झालाय. मोठ्या फलंदाजाला दिलेलं जीवदान.
चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी तुषारची या ठिकाणी पाहतोय. काय गोलंदाजी करतो तुषार. जर तो झेल भेटला असता तिथे पाहिलं आपण, झेल ड्रॉप केली. मिलिंद केलेली चुकी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. चौथा चेंडू असेल. गोलंदाज तुषार राईट हँड उडतो विकेट. इथे पाहतो बाद चिकडा. फलंदाज बाद. बिग 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 विकेट. झटका क्रमांक 1. अफलातून कामगिरी पाहतो आपण या ठिकाणी. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. 22 धावांची गरज होती. इथे 5 चेंडू आणि धावा खर्च केला 2. अफलातून गोलंदाजी पाहतोय तुषार कालेकर. लाजवाब कामगिरी आपण पाहतोय. इथे सुरेख कामगिरी. कल्पेश पाटील स्ट्राईकला. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो इनसाइड आउट. इराची पाहिले गेले. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण होते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. फायनलला जायचंय तर 6 चेंडू 18 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. ज्या हनुमान जय बोलनात सरवली टीमला आणि 6 चेंडू 18 धावा डिफेंड करावे लागतील या ठिकाणी जर फायनल मध्ये पोहोचायचंय तर मोरिया कलेक्शन. सहा चेंडू 18 धावांची गरज आहे. अफलातून कामगिरी. पहिलं षटक जर ते मिलिंदचा झेल जर पकडला असता मिलिंदने तर अजूनही आपण पाहतोय या स्कोर कार्ड वरती धावा पाहिला असता. 6 चेंडू आणि 18 धावा. मॅच अजून पाहिले गेलं. राहुल गोलंदाजी मार्ग वरती आहे. चला आपण पाहतोय 6 चेंडू 18 धावा. जर मॅच या ठिकाणी जिंकली इम्रान भाई शेख यांच्याकडून बिरदोले संघाला 2000 आणि आज जर फायनल मारली मोरिया कलेक्शन बिरदोले संघाने तर 5000चं पारितोषिक असेल. गोलंदाज तयार होतो या ठिकाणी. राहुल 6 चेंडू 18 धावा डिपेंड करायचे आहेत. चल राहुल हो जा सुरू. कारण वेल घेऊ नको. फायनल अजून बाकी आहे. इथे शॉर्ट पिच चेंडू. बिरकावला चेंडूला डीप पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 1 बॉल अखेर ऑफ द रोप. चौकार. चौकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 5 चेंडू 14 धावांची गरज.
इथे पाहतो वाईट शेड्यू आणि जर आज बिरजोले टीम फायनल मारते हेमंत कालेकर यांच्याकडून गोवा ट्रिप आहे त्यांना. जे स्वप्न पुतं आमच्या खूर अंबाईचं अमित भाई यांच्या सोबत आपण पाहतोय ते स्वप्न आज पूर्ण झालं. आणखीन एक दमदार ट्रॉफी. इथे पाहतो आणखीन एक वाईट चेंडू. मॅच मध्ये ट्विस्ट जरूर आपण पाहतोय थोडस गंमत. मित्रांनो जर या स्पर्धा तुम्हाला आवडल्या असतील दामतकर जोरदार आवाज द्या. कुर्रम 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 कुर्रम. पाहिलं गेलं तर आपण पाहतो अनेक खेळाडू आहेत. विकी केने अजूनही घरी बसून ही मॅच पाहतोय. सरवली संघ टीमचा आपण पाहतोय 5 चेंडू आणि 12 धावा बनवायच्या आहेत. मॅच अजूनही बाकी आहे. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भिरकावला पाईन डिझेल मध्ये. चेंडू पोहोचला सीमा रेषे पलीकडे. षटकार. तर फायनल टॉस साठी बीजीबी कार्यकर्ता आसिफभाई यांच्या शुभ हस्ते फायनल होईल. इथे पाहतो 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. आणि जरूर आपण पाहतोय स्पर्धेमध्ये चेंडू येतोय आणि खऱ्या अर्थाने जय जयकार व्हायला पाहिजे. अभिजी असगर खोत शिवसेना उपतालुका प्रमुख कर्जत तालुका. ट्रॉफी घ्यायला टेम्पू नसेल तर भाड्याने भेटेल. हा टेम्पू भेटेल भाड्याने. चार चेंडू 6 धावांची गरज आहे. बॉल द्या. बॉल दे दादा. गुजर बॉल भेजो. योगेशजी डोले सर एक सुंदर समालोचक आहेत. कुणाल दाते सरांनी पण तारीफ केली. कोणाची कॉपी नाही. ओरिजिनल आवाज ओरिजिनल. आमच्या कर्जत तालुक्यामध्ये तुम्हाला सगळं ओरिजिनल भेटतील. कोण कोणाचे डायलॉग मारताना दिसणार नाहीत. हां ओरिजिनल सर्व ओरिजिनल आमच्याकडे नाही. कोणाचे डायरेक्ट मारायचेच नाही. आमच्या IPL ला मारतात. चेंडू फरार. मॅच ऑन होईल. बॉल चॉईस झालेला आता. भेटला बॉल तर आणून देऊ आपण. बघा मित्रांनो बॉल भेटला असेल तर मॅच बॉल खूप महत्त्वाचा असतो कारण बॅट एक स्वतःची बॅट आणि त्यानंतर आपण पाहतो बघा
हा, नाद नाही मित्रांनो, हे दर्दी क्रिकेटर यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. धावत गेले, बॉल आणला सरवलीवरून, तो मला वाटतं सरवलीवरून धावतच आला वाटतं, तो बरोबर गेला, बॉल घेऊन आला. फॅन बॉलिंग चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो अफलातून कामगिरी होती, इथे पाहिलं गेलं खराब गोलंदाजी. आयटेड गोलंदाज, शॉर्ट पिच चेंडू त्याचा पुरेपूर आपण पाहतोय. इथे पाहतो आपण चांगला चेंडू, इथे पाहतो खराब फेकी, गेला माधव कुणीकडे. हा दादा, आपण पाहिलं कलमच्या पुढे म्हसा, तिथं यात्रा भरले, जत्रा भरले, आणि ती जत्रा इथे आता दिसून आली. 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. खूप चुकी, मिलिंदने झेल सोडला. इथे आपण पाहतो रनआउट झाला असता, तिथे खूप दूर चेंडू फेकला. इथे बॅक टू बॉलर, डॉट चेंडू, मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. सुपर ओव्हर अभित सर, ओ अभितजी सर, सुपर ओव्हर होणार का? हा, 2 चेंडू 4 धावांची गरज. धक 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 धक, तेजाबमध्ये धकधक गेली होती माधुरी दीक्षित, पण इथं सगळ्यांचं धकधक धकधक चालू झालंय. 2 चेंडू 4 धावा. इथं पाहतोय चांगला चेंडू, एकदा पूर्ण, दुसरी धावांचा प्रयत्न. इथे पाहतो, ओहो, चुकी 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 आहे. इथे डायरेक्ट चेंडू फेकला असता तर स्ट्राईक रोटेट झाली नसती. स्ट्राईकला फलंदाज गेला, इथे फलंदाज धावबाद झाला. 1 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावांची गरज. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर, आणि 1 धाव आली तर बिरदोरी, 3 धाव आली तर सरवली. इथे पाहिलं गेलं, आपण पाहिलं गेलं, जर तुषारने, विवेकने जो चेंडू फेकला तर स्ट्राईक रोटेट झाली नसती. स्ट्राईकला नवीन फलंदाज गेला असता, पण स्वतः धावत आला, त्याला माहिती आहे फलंदाज दूरवर होता. इथे 1 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. एक एक घोषणा दिल्या जातात, जय हनुमान, दुसरीकडे गणपती बाप्पा मोरया म्हटलं जात आहे. 1 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. 2 आल्या तर सुपर ओव्हर, डॉट आला, सिंगल आली तर मोरया कलेक्शन विरुद्ध टीम. इथे पाहतो आपण 1 धाव या ठिकाणी घेतले, इथे, आणि इथे आपण पाहिलं गेलं, ओहो, चेक केलं जाईल, चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. कॉल आला होता, बॉल डेट झाला, रिव्ह्यू आला, तिथे बॉल डेट.
अजून आम्ही माईक मध्ये बोललो नाही काही. लाकूड तोड्याची गोष्ट आठवते ना. थांबा जरा. चला चला सर्वांनी. इथे कोणीच थांबत नाही. इथून 10 फूट लांब जा. 10 फूट लांब जा सर्वांनी. 10 फूट लांब जा. डिसिजन भेटेल सर्वांना.
आपले 6 दिवस चांगले गेले, काहीच झालं नाही 6 दिवसामध्ये. कुठल्या टीमीचा काय नाही झाला. अशीच गेल्या टीमामध्ये पण मॅच झाली ती, कुठली ती झाली ती भेवंडीची टीम होती ना ती, ती बनेली. 2-3 तास मॅच थांबली. डिसिजन तो झाला का एक टीम ग्राउंड सोडून गेली, एक टीमला बाहेर दिली. पण कसं एक आमची कर्जतची एक बाहेरची आपली पाहुणी आहेत. आता दोघांना कॅप्टनला बोलवलेत, समोर समोर दिसतो. मीच गाईड कोणाशी बनवतो. आता जर डिसाईड जो तो घ्यायचा आहे तो आम्ही आता घेतो. बाकीचा जो डिसिजन होईल तो लास्ट डिसिजन मान्य करा बस. तो चलिए बात करेंगे टेक्नोलॉजी से। देखिए बात करेंगे जो जानकारी यहाँ पर दिखाई दी, यहाँ पर मैच सुपर ओवर खेला जाएगा, क्योंकि टेक्नोलॉजी से उतना देखिए क्लियर जितना बार बार यहाँ पर देखा गया।
चला सर्वांनी पाठीमागे या. तिसरा बॅट्समन कोण आहे? तिसरा बॅट्समॅन कल्पेश. आणि बॉलर 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 डायरेक्ट नाही. तुषार तुला नावं विचारले दादा. तू बॉलिंग करतो ना. 3 बॅट्समनची नावं सांग. यतीन, राहुल आणि कोण? विवेक. यतीन, राहुल आणि विवेक. बॉलर सांगा. पाटील बॉलर. जयेश जयेश पाटील ना. ओके. स्ट्राईकला जो फलंदाज नितीन पाटील आणि करण भंडारी. प्लीज जे प्रेक्षक आहेत आणि मोहसिन भाई सर्वांना पाठीमागे या. चला इथे सुपर ओव्हर टाय झाली तर फ्रेश टॉस या. सुपर ओव्हर टाय झाली फ्रेश टॉस आहे. तिसरी सुपर ओव्हर आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू इथं पाहतोय. पॅनल केला चेंडूला. पहिला चेंडू जातो सीमारेषे पलीकडे चौकार. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. चौकाराला पहिल्या चेंडूवरती तुषार गोलंदाजी मार्क वरती. इथे पाहतोय. इथे फलंदाज धाव बाद होतोय. 1 विकेट झाला. इथे जर दुसरा विकेट आला तर आउट. नितीन पाटील बाद झालाय. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आला. 2 चेंडू 4 धावा. इथे जर आता विकेट पडतोय तर ऑल आउट. दोन चेंडू 4 धावा. एक फलंदाज बाद झालाय. सुपर ओव्हरचे 2 चेंडू समाप्त झालेत. तुषार पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज कल्पेश पाटील आपण पाहतोय. कल्पेश पाटील इथे पाहतोय. चुकी. एक धाव आपण पाहतोय.
आरामात विकेट भेटला असता. पहिले स्ट्राईक रोटेट झाली, एक सिंगल आली. धावसंख्या 3/5 या आकड्यावरती. 3/5. सुपर ओव्हर संधी होती तिथे क्षेत्ररक्षकाला ती कामगिरी करता आली नाही. आणि इथे पाहतोय मॅचची कडा, फलंदाज बाद 5 धावेवरती आपण पाहतो थांबवलाय. येणारे 6 चेंडू, एक सुपर ओव्हर मध्ये 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. आणि मॅच कुणी जिंको कुणी हरवा, मैदानात कोणी प्रवेश करायचा नाही. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे मैदानात प्रवेश कुणी करायचा नाही. या सरवली असून द्या, बिरदोले असून दे. आणि टेमिवली तुम्ही पण जाऊ नका, नाही तर तुम्ही बॉलिंग टाकायला जाल पण तिथलं की धावत. कोणीच जाऊ नका. 6 चेंडू 6 धावांची गरज. ज्याने आपण पाहतोय मॅचचे आपण पाहिलं गेलं, ज्या 2 षटकाची पहिल्या इनिंगला आपण पाहिलं गेलं, बिरदोल संघाला धाव थांबवले होते. तो गोलंदाज आपण पाहतो. आता इथे गोलंदाजी मार्कवरती जयेश पाटील असेल का जयेश पाटील चॉईस केलंय. एकीकडे बॅट्समन पाहिलं गेलं यतीन, राहुल आणि विवेक हे चॉईस केलेत. पाहिजे काय पाहिजे अजून. माथेरानचे थंडावा, गार गार गारवा, गारवा वाऱ्यावर झुलू झुलूची पाखरं प्रिय. थँक्यू 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 थँक्यू. जाऊया आपण, जा बॉल द्या बॉल द्या. काली आपण पाहिलं होतं सुपर ओव्हर साठी काय झालं होतं. चला राहुल आणि यतीन सलामीची जोडी. 6 चेंडू 6 धावांची गरज. कोणता संघ जाईल फायनलला, कोणता संघ भिडेल फरहान 11 टेंबिवली संघाच्या विरोधात. फरहान भाई खुश आहेत. जरूर फायनलची मॅच 4 षटकांची असेल. प्रत्येक इनिंगला 2 षटक. हा, प्रत्येक इनिंगला 2 षटक. चला काय झालं, वातावरण बदललंय. सकाळची वेळ, मॉर्निंग टाइम. बहुतेक जण इथूनच कामावरती जातील, जे कॉलेजला आहेत ते घरी राहतील. सुट्टी आहे दादा, मकर संक्रांत आहे ना. जरूर मकर संक्रांत आहे आज. दादांनो जरूर आपल्या मित्रांना तिलगुल द्या, गोड गोड बोलण्यासाठी त्यांना द्या. पण अशा माणसाच्या जवळ जाऊ नका आणि त्याला तिलगुल देऊ नका जो नेहमी तुमच्या विरोधात असतो. त्याच्याकडे जाऊ नका. त्याला तिलगुल दिला तरी तो तसाच गोलंदाज सज्ज. जयेश पाटील. सहा चेंडू 6 धावा.
दबाव. 6 चेंडू 6 धावा. इथं पाहतो चांगला फटका गॅप मधून चेंडू निघतो. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4. या 3 कार्यकर्त्या बॅट मधून आला वाईड स्लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये दन 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 करत चेंडू परार. रन्स मिळतील 4. चौकार. कोणी जिंको कोणी हारो मैदानात कोण प्रवेश करणार नाही पाठीमागे. हा नाही पॅनल्टी नसेल पण जाऊ नका कोणी. इथे क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. दांडीगुल. 1 विकेट. एकीकडे सरवली संघाला विजयासाठी आणि 2 धावा इथे आपण पाहतोय विजयासाठी असतील त्या मोरिया कलेक्शन 6161 ला. एक रन आली. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. शेवटचा विकेट. जर टाय झाली तर फ्रेश टॉस असेल आणि टॉस वरती विन असेल. स्पीडअप करा कारण मॉर्निंग धुका आला तर परत अजून त्रास होईल. आताच आमच्या अंपर दिसत नाही आम्हाला. चला 4 चेंडू 2 धावा. एकीकडे शेवटचा विकेट इकडे 2 धावांची गरज. आणि इथं पाहतोय लाजवाब A1 क्वालिटीचा ब्रेडेड षटकार. फक्त पिच वरती नका जाऊ. पिच वरती नका जाऊ. हा हा किशोर कालेकर दादा खुश आहेत. सर्वांना घेऊन या आता इकडे लगेच टॉस साठी. चला प्लीज चला. सांगितलं दिनेश कालेकर दादांनी तुम्हाला वॉर्निंग दिले. सगळ्यांनी बाहेर या. चला चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी. चला या चला मॅन ऑफ द मॅच